पण. हा 5 मिनिटात फोन करा मग बोलून ठेवते मी. हा ठेवा मग. बाई सोनी जागा ते मागच्या गल्लीतल्या लाल डोक्यावाल्या बाईला बोलून आण ग. कोण? ती ग एकदा नाही का तिने ताट दिला होता आपल्या घरी तर भातामध्ये उंदराची लेंडी निघाली होती ती बाई. हा मग लेंडीवाली बाई बोल ना. अगं बाई जावई बापू. हा प्रियंकाला का हा बोलून ठेवते हा 2 मिनिटं. बाई सोनी जागा त्या प्रियंकाला बोलून आण ग. कोण प्रियंका? अगं प्रियंका म्हणजे ती गुड्डी ग आपली. हा गौराईचं पण कधी लग्न करतील काय माहिती. त्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या फोन पासून सुटका मिळाला आपल्याला. काय बी लोक आहे. आणि ती आली की तू मागच्या रूम मध्ये जा बर का. नको त्यांचं बोलणं ऐकू. अर्जंट आहे आता 1 मिनिटात बोलून आणते मी. तू अय सोनी अर्जंट फोन आहे ग त्या जाधव ताईचा बोलून आण ग. कोणीतरी गचकलं वाटतं बाई. हा त्यांचा म्हातारा बी जाऊ होता बाई. त्या बाईने तर 7 किलो उडदाचं पीठ भिजवून ठेवलंय ग पापडांचं. कसं होईल तिचं आता. तिला तर निघावं लागेल अर्जंटली. काढ ग ढाल तरवार आपली. आपणच लाटून येऊ तिचे पापड. नाही मग तुमचं काही अर्जंट काम होतं का बुवा. नंतर फोन करा पण आता घरामध्ये कोणीच नाही आमच्या बोलवायला जायला. जरा कामाची गडबड. काय अर्जंट निरोप होता का तुमचा. हा मला सांगा मग. काय लोक राहता बाई. एप्रिल फुल करायला मी फोनच करता ते बी दुसऱ्याच्या फोनवर. 5 मेले. अरे सोनी जागा त्या 22 बाईला बोलून आणते. जा बाई. अरे सोनी जागा त्या अमरदाच्या बाईला बोलून आणते. त्या पप्पूला सांग मी नाही जात. मग सांगते हा नव्हतं. अरे सोनी जागा त्या देशमुख ताईला बोलून आण. मलाच काम सांगते. असं चालतं का बाई. मग आपण त्यांचं काम ऐकू तेव्हा तर वेळ प्रसंगाला आपल्याला काम सांगता येईल त्यांना. जा बोलून आण.